घरात पोरं नाहीत तर घर कसं मोकळं मोकळं वाटते बघ. मला तर घर खायला उठल्यावानीच वाटते. वय आहो जीजी, पण तुम्हाला सांगू का, जेडीचं घर भरलंय का नाही त्यातच जास्त आनंद आहे बघा. ते झालंच ग, पण काय ग पुष्पे, पाहुण्याने उद्याच पूजा धरली वय ग? होय, मीच म्हणलं. काय तू काय म्हणलीस? अहो उद्या भैयांच्या घरी पूजा घ्यायला लावली मी स्वतः गेले ताई साहेबांकडे आणि त्यांच्याशी बोलून आले तर ते घे म्हणल्या. अगं पण पुष्पे अचानक? अहो अचानक काय तवा, आता त्या अचानक आल्यात म्हणल्यावर मग पूजा बी अचानकच होणार की. आणि हे बघा, आपलं आधीच ठरलं होतं का नाही की ही दोघ जण त्यांच्या त्यांच्या घरात गेली की पूजा करायची. मग झालं तर, आणि आपण अजून किती दिवस थांबणार आहे असं बिनपूजेचं? आणि होऊन जाऊ दे की एकदाच, कळू देत की अख्ख्या गावाला. मस्त नाही ते ऐकून घेतलंय माझ्या जेडीने. समाधाने ऐक की, लागलीच मायडीला फोन लाव आणि तिला पण बोलवून घे. म्हणजे कसं त्या निमित्तानं का होईना पोरगीचं घरला येणं होईल र. पण ही आपण कसं सांगायचं? त्याला काय होतंय, पूजेला तर बोलवायचंय. अहो पण ती पूजा काय आपल्या घरची आहे का? त्यांनी सांगितलं तर ठीक आहे का नाही हो? आणि हे बघा, ती माणसं कशी आहेत ती माहित नाही वे तुम्हाला, नुसती निमतालाच टेकलेली असतात. होय बाया, ते मी बरोबरच आहे म्हणायचं. अगं पण पुष्पे, आजा नाही त्याला सोडून कशी काय करायची बरं पूजा? हाय का आता त्यांचं काय येतं बा, ती तिकडे गेलेत नव, हिथं असते तर एक गोष्ट वेगळी होती. मला सांग, जेडीच्या लग्नात किती राबलाय बरं आजा, त्यानंच पुढे होऊन सगळं केलंय आणि आता पूजेला तो नाही, म्हणजे कसं तरीच वाटतंय बघ. पण आता तुम्हीच सांगा, ते आत्ताच गेल्यात ना तिकडं, मग लगेच कशी सुट्टी मिळेल त्यांना? माझं काय म्हणणं आहे, आत्ता इथं ताईसाहेब बी आहेत, बरं वातावरण बी सगळं चांगलं आहे, तर वरच सगळं उरकून टाकू की. एकदा का त्या तिकडं गेल्या की मग काय सांगता येत नाही बघा. मी काय म्हणत्या, तुम्ही वाद घालण्यापेक्षा आजीशी बोलून बघा की, त्यालाच विचारून बघा. अरे हो, तुझ्या शनिवारवर येतो म्हणलं होतं ना. थांब, मी आजाला फोनच लावतो. हा बोल की. हा आजा, अरे तुला सुट्टी कधी आहे रे? नाही म्हणजे चांदवडीला कधी येणार आहेस? का, काय झालं? अरे आधी सांग तरी. सुट्टी येत्या शनिवार आहे की. काय झालं, सगळं ठीक आहे ना? अरे इकडे सगळं ठीक आहे. त्याचं काय आहे, जेडीची पूजा आहे ना उद्या. पूजा? पण मला सुट्टी नाही मिळणार उद्या. म्हणजे उद्याच कुठं म्हणतोय तेव्हा मी, पूजा पुढे ढकलायला येईल की, पण तू पाहिजेस की रे पूजेला. अहो पुढं मामा, हे बघ, तुम्ही पूजा उरकून घ्या. अरे मी लग्नाला होतोच की. हा अरे ते ठीक आहे की, पण बर बर बघतो मी काय होतंय ती, तुला कळवतो. हा पुढं काय? पुष्पे, मी म्हणतोय पूजा 2 दिवस पुढे ढकलायची. अहो पण ती होतीच की लग्नात. अगं आजा बी तेच म्हणत होता, मी होतो की लग्नाला म्हणून. बघितलं, मी सांगते तर तुम्हाला पटलं नाही. पुष्पे जरा गप बसतीस का? अगं आजा म्हणला म्हणून त्याचं लगेच ऐकायचं वे आपण? हा मला सांग, माझ्याशिवाय दुसरं कोण आहे घरात पुढवून करणार? आजाच आहे ना, मग त्याला डावलून कसं चालेल बरं? आणि मला सांग, 2 दिवसांनी येणारच आहे ना तो, मग काय अडचण नाही. बरोबर आहे. अगं पुष्पा, आज जर आपण त्याच्या बिगर समज करता आलोच की ग. आणि हे बघ, तू किती जर वरच्या मनाने म्हणला तरी पण त्याला आतनं कुठतरी याची इच्छा असेलच की ग. समाधान्या, तू म्हणतोस का नाही, ती मला बी पटतंय बघ. करा मग, तुम्हाला जी पाहिजे ती करा, फक्त पूजा पुढे ढकलून परत काय होऊ नये म्हणजे मिळवलं. बसा. उद्याचं नियोजन झालं का? कसलं? पूजेचं. उद्या पूजा घेतलीये ना?
हा ताई साहेब, पूजेचंच नियोजन करतोय उद्याच, तेच चालू आहे ना. नाही मग ते जरा नीट करा. काही हायगाई नकोय त्याच्यात. आणि सगळ्यांना वेळेत आमंत्रण मिळतील असं बघा. ताईसाहेब, ते बोलवायचं मी काय म्हणत होतो, मला काय म्हणजे आम्हाला काय वाटत होतं, हेच की आपण पूजा घरातल्या घरातच घालू ना. म्हणजे घर आमच्या घरचे तुम्ही आणि आई साहेब एवढेच लोक, म्हणजे उगाच गावातल्या लोकांना बोलवून. ते बोलवायचं काय नाही बरं का, पण काय लोक कशी विचित्र असतात. आमचं लग्न होऊन पण आता इतके दिवस झालेत आणि लोकांना पण चर्चेला विषयच लागतात ना. वय मला बी असंच वाटतं. पण ताईसाहेब, आपण तुम्ही म्हणताल तसंच करू. आमचं काय त्यात, पूजा तुमची आहे. ती कशी व्हावी याचा निर्णय तुम्हीच घ्यायचा. ठरलं तर मग हा साध्या पद्धतीनेच आपण पूजा करू. साधी मावसाहेब, जरा मोठी पूजा घाला, त्यानिमित्ताने जनसंपर्क पण वाढेल आपला. यू आर करेक्ट सिम्बा, पण काय ना, एवढ्या कमी वेळेमध्ये एवढं मोठं प्लॅनिंग होणार नाही. आणि जनसंपर्काचंच म्हणत असाल तर आपण एक मोठी सभा घेऊ. हा, त्याच्यामध्ये तुम्ही जोरदार भाषण ठोका. हा, चालतंय का? नो प्रॉब्लेम, तसं करू. आई साहेब, उद्याची पूजा झाली की आम्ही निघतो. मी काय म्हणतो ताईसाहेब, म्हणजे आलाच होता तर 2-4 दिवस थांबले असते अजून तर. नाही, यांचा फोन आला होता, आम्हाला जावं लागेल. पण आम्ही गेल्यानंतर घराची आणि आई साहेबांची नीट काळजी घ्या. आलं का ध्यानात? जी, डोंट वरी, आम्ही आहे, आम्ही सगळं सांभाळतो. वय आता तर मी बी आहे, मी नीट बघते सगळं ताईसाहेब. ठीक आहे, आधी उद्याचं नियोजन नीट करा. जी. भैया साहेब, झालं फक्त उद्याचा दिवस. उद्या पूजा झाली की मग आपलंच राज्य हे. हा बोल की शितले. हाय का येऊ तुम्हाला? वय हाय की. काय झालं? काय नाही, बसून बसून नुसता कटाळा आलाय, म्हणून आपली तुम्हाला फोन करत असते. हा, काय परत काय झालं नाही ना? हाय का आता बोलला का? काय नाही हो. बर, तुम्ही सांगा, तिथं सगळं नीट आहे ना? हाय हाय, आता व्यवस्थित सेट झालोय मी इथं. अगं हो, मामाचा फोन आला होता. मामांचा? काय बोलले? अगं पूजेबद्दल सांगत होता, आणि तो म्हणला तू पण पाहिजे पूजेला. होय, म्हणजे उद्या रात्री येताय व्हय तुम्ही? लगेच नको एवढी खुश होस. मी येतो तिकडं, म्हणजे आर्मीवाली म्हणतील तिकडं जरा पूजाच करत बस. आणि मी मामाला सांगितलं बरं का, म्हणलं पूजा उरकून घ्या तुम्ही. अरे म्हणलं लग्नाला होतोच की मी, पूजेला काय गरज आहे का माझी? तर ऐकतच नव्हतं. आओ, त्यांना वाटत असेल म्हणून बोलले. वय ते आहेच की. त्याला म्हणलं मी, मला सुट्टी शनिवार रविवारच, तर म्हणलं आपण पूजा पुढे ढकलूया. अरे म्हणलं काय गरज आहे का, तुम्ही घ्या ना उरकून म्हणलं. मला बी वाटतंय उद्याच होईल बघा. ताईसाहेब म्हणत होत्या पूजा झाल्यावर त्या परत जात्याल. वय बघ, तर पूजा उद्याच झाली बरं, उगाच माझ्यासाठी त्यांनी थांबायला नको, काय ना. आणि असा बी विषय चालला होता की पूजा घरगुती करायची का सगळ्यांना निमंत्रण द्यायचं. मग काय ठरलं? अहो, भैया आणि जयश्री दोघांना बी असं वाटतंय की घरगुती करू, उगाच सगळ्यांना बोलवायची गरज नाही. आणि हा शितले, ऐक की, पण तुला आज बी रेकॉर्ड केलेली गोष्टच ऐकायला लागल.
कारण मला रोहिडेश्वर कॅम्पला जायचंय. तिकडे नवीन बॅच आली ना. काय हो तुम्ही असं करता? मला माहित होतं असं काहीतरी होणार म्हणून. म्हणूनच मी सगळ्या गोष्टी रेकॉर्ड करून घेतल्या होत्या. जावा तुम्ही, ठेवा आता. अगं कोण गोष्टी सांगते तुम्हाला? माझे मिस्टर. तुमचे मिस्टर काय गोष्टी सांगायचं काम करतात? नाही नाही, ते गोष्टी सांगायचं काम नाही करत. या तुम्ही इथं बसा. ते फौजी आहेत, फौजी. लान्स नाईक अजिंक्य शिंदे. फौजी सोल्जर वय म्हणजे ते बंदूक घेऊन बॉर्डरवर वॉरवर खेळतात काय? म्हणजे रोज रोज वॉर नाही खेळत. मग काय करतात? बंदूक घेऊन देशाचं रक्षण करतात आणि गरज पडली तर लढाई बी करतात. भारत की मी बघितली का कधी बंदूक खरी खरी? वय कुठं? मी त्यांच्या बरोबर आसामला गेले होते ना, तिथं बघितली होती. मग तुम्ही चालवून पण बघितली? नाही नाही, मी आपला फक्त हात लावून बघितला होता बघा. मग त्या गोष्ट कोणती सांगतात? असंच आर्मीच्या गोष्टी सांगतात. अच्छा, मग आम्हाला पण त्यातले एक ऐकायचे. गोष्ट ऐकायची होय तुम्हाला? हा बर, सांगते ऐका. हा, एका लई पराक्रमी फौजीची गोष्ट आहे. लहानपणी का नाही तेव्हा अगदी तुमच्यासारखाच हुशार होता आणि आपल्या चांदवडी गावात त्याच्या आई बरोबर राहायचा. लहानपणीपासून त्याचं एकच स्वप्न होतं, आर्मीत जायचं. आणि मग पुढे काय झालं? अरे वा, इथलेच वारी ना. त्याचा एक फ्रेंड होता, त्याचं नाव काय होतं माहितीये? इक्रम. तो बी लई पराक्रमी फौजी होता. एकदा काय झालं माहितीये का? तो एकदा बॉर्डरवर वॉर खेळत होता. एकदा त्याला एनिमीने गोळी मारली. त्याला गोळी लागली खरं, पण तरी बी तो लढत राहिला. असा होता इक्रम फौजी. विक्रम फौजींनी सगळ्या एलिमेंटला मारलं. भय सगळ्यांना मारलं आणि आपल्या देशाचं नाव, आपल्या गावाचं नाव लई मोठं केलं. कसली मस्त स्टोरी होती. आवडली तुम्हाला? मला खूप आवडली. मला अजून एक सांगणार आता? हो. संग्राम, आज एकच पुरे झाली. चला आता झोपायला. उड़ जा अपने राख से, तू उड़ जा. अब तलाश में परवाजे की परवाने की. आओ, काय बोलताय तुम्ही? अहो हे गाणं आहे, याला हिंदी रॅप म्हणतात. आहे का अपना टाइम आहे क्या? घंटा लेके आया तो. आओ, काय झालंय तुम्हाला? अहो प्रेसिडेंट दिसत नाही का? आम्ही हॅपी येते. पण का? का? अहो आज आपली पूजा आहे म्हणून. आपली पूजा आहे म्हणून तुम्ही एवढं खुश आहे? अहो उद्या ताईसाहेब जाणार ना, मग उद्यापासून तुम्ही पण मोकळ्या, आम्ही पण मोकळे. मोकळं म्हणजे आपण आमच्या घरी परत जायचंय का? हाय का? मग दुसरीकडे अजून कुठे जाणार? अहो मग माझ्या घरच्यांना काय सांगणार आपण? हा, त्यांना सांगू की काय तर. तुम्हाला पाहिजे तसं वापरण्यासाठी तुमचं खेळणंच आहे ना ती? आम्ही तसं म्हणले का? आणि आई साहेबांचं काय करायचं? आई त्यांचं पण करू काय तर. अहो असं कसं बोलताय तुम्ही? आता आधी सारखं त्यांना असं कुठे बी ठेवणं एवढं सोपं नाही. सोपं नाही राहिले हे मला बी माहितीये. मग काय डोकं धरून बसू का? काहीतरी बोलायचं उगाचच. आणि एकदा ताईसाहेबांना जाऊ द्यायचं.
ते गेल्यानंतर आमचं डोकं चालेल. आणि लई किरकिर करू नका हो. जरा तरी आम्हाला आनंद सेलिब्रेट करू द्या. आहे का? आत्ता करा आनंद सेलिब्रेट, नंतर बसा बोंबलत. प्रेसिडेंट चिल. जरा तरी आमचा विचार करा. हा, आहे का अपना टाइम आएगा क्या घंटा लेके आया था राहिलं आहे का? शीतल, काय ग एकटीच बसलीस? मामा तुम्ही इथं कसं काय येणं केलं? अगं जरा काम होतं म्हणून आलो होतो. कशी आहेस तू? मला काय होतंय तेव्हा एकदम मस्त. फक्त इथं बसून बसून लई कटा आलाय बघा. अगं येणारच की कंटाळा. तुला कामाची लय सवय आहे बघ. आता तुम्ही नाही ती घर अगदी खायला उठलंय आम्हाला. बाकी सगळं ठीक आहे ना घरात? हाय सगळं ठीक आहे. हा. घरात कोणी नाही का? आहेत की सगळीजण आहेत. फक्त प्रत्येक जण आपापल्या खोलीत असते. जेवताना तेवढी एकत्र येतात तेवढंच. आपल्यासारखं थोडीच आहे तेव्हा. आणि काय, जेवताना जेवढं बोलणं होतं तेवढंच. मग परत सगळे आपापल्या खोलीत. असंच असते मोठ्या घरात, असंच असते. थांबा, जयश्री हाक मारते. जयश्री, ओ जयश्री, जरा बाहेर येता का हो? काय ग मामा आलेत? असू दे असू दे. कशी आहेस बाळा? मामा वेलकम वेलकम. नमस्कार. नमस्कार. या बसा की. बसा बसा. काय मग कसं काय येणं केलं? काही नाही, सहज आलो होतो जरा. बाकी तुम्ही कसे? जयडे कशी आहेस ग? आम्ही एकदम फर्स्ट क्लास आहे बघा. जयश्री तर अजून फर्स्ट क्लास. आता एवढ्या मोठ्या मालात राहायला आल्या, अजून काय पाहिजे सांग. ते बी खरंच आहे म्हणा. काय ग जयडे? मामा आम्हाला काय वाटतंय, म्हणजे आम्ही तुमच्या होमला लय मिस करतोय बर का. तिकडं का नाही एक वेगळीच मजा येत होती. आम्हाला तर तिकडच येऊन राहावं असं वाटतंय. म्हणजे आम्ही कधी पण येऊ शकतो बरं का तिकडे राहायला. म्हणजे हो, चेष्टा करतात ते. तुम्ही पण कुठं त्यांचं ऐकताय? हाऊ जोकिंग मामा, जोक करतोय. अजून जावई म्हणून राहायला येऊ शकत नाही वय तिथं? अहो हे काय बोलणं झालं का? देर यू आर मामा. आता काय बघा. मामा नमस्कार. नमस्कार. बसा की. हो. काय म्हणताय, कसं येणं केलं? थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. मग बोला की. त्याचं काय आहे, आपलं पूजेचं ठरलंय ना. हा, आमचा आजा असतो बेळगावला. तो नसताना पूजा घ्यायचं म्हणजे आम्हाला घरातल्यांना कसं तरी वाटतंय. मग मला असं म्हणायचं होतं की पूजा 2 दिवस पुढे ढकलली तर नाही का चालायचं? अहो नाही नाही, पॉसिबलच नाही, हे शक्यच नाही. हा म्हणजे ताईसाहेबांना पण परत जायचंय, आम्हाला पक्षाची काम आहेत. आता फौजी इथं नाही तर शीतर आहे की. पण आजा जर नसेल तर आम्हाला सगळ्यांना चुकल्यासारखं वाटेल ना, म्हणून. हो मामा, आता फौजी लग्नाला होतेच की. हा, आणि एवढंच जर का असेल तर मग रजा टाका म्हणाव. अहो आत्ताच तर जॉईन झालाय तो, लगेच रजा नाही मिळायची त्याला. नाही मामा, मग पूजा पुढे ढकल. भैया साहेब, हरकत नाही, आपण पूजा 2 दिवस पुढे ढकलूया. आम्ही थांबतो 2 दिवस. आलं का ध्यानात? जी. हे लय भारी झालं बरं का. ह्यो फौजी म्हणजे आमच्या कुंडलीला लागलेला शनी आहे. जिथं असेल तिथनं ताप देतोय.
आता ह्याच्यासाठी पूजा पुढे ढकलली म्हणजे ताईसाहेबांचं जाणं बी पुढे गेलं.